विदर्भ 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे दिनांक 6/5/2026 रोजी फिर्यादित नामे सागर प्रकाशराव वाकुडकर वय 34 वर्ष राहणार देवीनगर वडाळी अमरावती यांनी जुबानी रिपोर्टिंग दिली की दिनांक 4/5/2026 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास फिर्यादित यांच्या चुलत मामे भाऊ नामे शुभम विनायकराव गेडेकर हे कामानिमित्त फिर्यादी यांच्या मालकाची होंडा कंपनीची युनिकॉर्न MH 27 CP 1489 क्रमांकाची दुचाकी मोटरसायकल किंमत अंदाजे 40,000 रुपये ची घेऊन प्रभात चौक येथील पटेल यांच्या घरी गेले होते। दरम्यान शुभम गेडेकर यांनी त्यांच्या ताब्यातील वरील नमूद मोटरसायकल ही नमूद ठिकाणी उभी करून लॉक केली होती। त्यानंतर शुभम गेडेकर हे काम आपटून अंदाजे 3:30 वाजताच्या सुमारास नमूद मोटरसायकल उभी केलेल्या ठिकाणी परत आले तर त्यांना त्या ठिकाणी वरील नमूद मोटरसायकल दिसून आली नाही। त्यावरून फिर्यादित व शुभम गेडेकर यांनी नमूद मोटरसायकलला शोध घेतला असता त्यांना ती मिळून आली नाही। त्यावर फिर्यादित यांची सदर मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याची खात्री झाल्याने त्याबाबत त्यांनी जुबानी रिपोर्टिंग वरून अज्ञात विरुद्ध पोलीस स्टेशन नंबर 218 26 कलम 303(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात व तपासात घेण्यात आला। सदर गुन्ह्याचा वरिष्ठाचे मार्गदर्शनाप्रमाणे तांत्रिक व गुप्त बातमीदाराकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सखोल तपास केला असताना सदरचा गुन्हा हा आरोपी नामे राहुल संतोष सोळंके वय 24 वर्ष राहणार मरीमाता मंदिर जवळ माळीपुरा कारंजलाड जिल्हा वाशिम। आरोपी क्रमांक 2 लखन उत्तमराव चव्हाण वय 26 वर्ष। आरोपी क्रमांक 3 महादेव उत्तमराव चव्हाण वय 28 वर्ष। क्रमांक 2 व 3 या राहणार अळणगाव तालुका भातकुली जिल्हा अमरावती यांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले। त्याप्रमाणे निष्पन्न बाबीनुसार सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या माध्यमातून गुन्ह्याचा सखोल तपास केला असता दरम्यान नमूद आरोपींनी सदरचा गुन्हा केला असल्याचे तसेच त्यांनी याप्रमाणेचे मोटरसायकल चोरीचे गुन्हे अमरावती शहरात व इतर ठिकाणी केले असल्याची कबुली केली। वरून तपासादरम्यान नमूद आरोपीकडून एकूण 9 गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून सदर गुन्ह्याचे तसेच इतर एका गुन्ह्यातील एकूण 10 मोटरसायकल किंमत अंदाजे 3,60,000 रुपयाचा जप्त करण्यात आल्या। अशी अपडेट बघण्याकरिता आमच्या विदर्भ 24 लाईव्हला लाईक शेअर कमेंट करणं विसरू नका। धन्यवाद।